पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दुत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यात 4 जून रोजी हवामान विभागानं पावसाबाबत महत्त्वाचा इशारा जारी केला असून एकूण 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। तसेच विदर्भातील एक जिल्हा म्हणजे वर्धा येथे ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय। विभागनिहाय पाहता कोकणातील 6, उत्तर महाराष्ट्रातील 4, पश्चिम महाराष्ट्रातील 3, मराठवाड्यातील 6 आणि विदर्भातील 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय। कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर या 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामं नियोजनबद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। घाटमाथा आणि डोंगराळ भागात तुलनेनं अधिक पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सरी कोसळू शकतात। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। विदर्भ विभागात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। याशिवाय वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। दरम्यान जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नसला तरी या जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।